गुड इव्हनिंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत हिस्ट्री सब्जेक्टशी रिलेटेड MCQs जे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये आहे आणि हे प्रश्न ऑलरेडी TETमध्ये विचारले गेलेले आहे. तर प्रिव्हियस इयरची क्वेश्चन्स आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया. हु वॉज दी फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इंडिया? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन हे पहिले गव्हर्नर जनरल होते. हु वॉज दी फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर WC बॅनर्जी. वेन डिड दी रिव्हॉल्ट ऑफ 1857 टेक प्लेस? 1857चा उठाव कोणत्या वर्षी झाला? तर ते 1857लाच झाला. हु इज नोन ॲज दी ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जातात? तर दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखले जातात. हु गेव दी स्लोगन स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट? स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा नारा कोणी दिला? तर हा नारा लोकमान्य टिळक यांनी दिला. वेन वॉज दी क्विट इंडिया मूवमेंट लॉन्च्ड? भारत छोडो आंदोलन हे कधी सुरू झाले? तर 1942 मीन्स 1942मध्ये सुरू झाले. हु वॉज दी फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिपेंडेंट इंडिया? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. हु फाउंडेड दी मौर्य एम्पायर? मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. हु वॉज दी फर्स्ट वुमेन रूलर ऑफ दिल्ली? दिल्लीची पहिली महिला शासक कोण होती? तर रझिया सुलतान ही दिल्लीची पहिली महिला शासक होती. वेअर डिड जालियनवाला बाग मॅसॅकर टेक प्लेस? जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाला? तर अमृतसर इथे झाला. हु वॉज दी फाउंडर ऑफ सिख रिलिजन? शीख धर्माचे संस्थापक कोण होते? तर गुरु नानक हे सिख धर्माचे संस्थापक होते. विच मुघल एम्परर बिल्ड ताजमहल? ताजमहल कोणी बांधला? तर शहाजहान यांनी ताजमहल बांधलेला आहे. हु वॉज दी फर्स्ट इंडियन टू विन नोबेल प्राईज? नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण? तर रवींद्रनाथ टागोर. हु वॉज नोन ॲज दी आयर्न मॅन ऑफ इंडिया? भारताचा लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखला जातो? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा लोह पुरुष म्हणून ओळखले जातात. विच बॅटल इज कॉल्ड ॲज दी फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स? स्वातंत्र्याचे पहिले युद्ध कोणते युद्ध असे कोणत्या युद्धाला म्हटले जाते? तर 1857चा जे उठाव आहे रिव्हॉल्ट ऑफ 1857 याला स्वातंत्र्याचा पहिला उठाव म्हणून ओळखले जाते. हु वॉज दी फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस? इंडियन नॅशनल काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? तर ते होती ॲनी बिसेंट. हु वॉज दी फाउंडर ऑफ मुघल एम्पायर इन इंडिया? भारतात मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर बाबर यांनी मुघल साम्राज्याची स्थापना केली. हु वॉज दी लीडर ऑफ रिव्हॉल्ट ऑफ झांसी ड्युरिंग 1857? 1857च्या बंडात झांसीमध्ये कोण नेतृत्व करत होते? तर राणी लक्ष्मीबाई ही झांसीचं नेतृत्व करत होती. हु गेव दी स्लोगन डू ऑर डाय? करा किंवा मरा हा नारा कोणी दिलेला आहे? तर महात्मा गांधी यांनी दिलेला आहे. हु वॉज दी लास्ट मुघल एम्परर ऑफ इंडिया? तर बहादूर शाह जफर हे शेवटचे मुघल सम्राट होते. इन विच इयर वॉज इंडियन नॅशनल काँग्रेस फाउंडेड? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर 1885मध्ये झालेली आहे. हु वॉज दी नोन ॲज दी फ्रंटियर गांधी? सरहद्दी गांधी म्हणून कोणाला ओळखले जातात? तर ते खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जातात. वेअर डिड शिवाजी महाराज
coronation take place? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? तर तो रायगड किल्ल्यावर झालेला आहे. हू फाउंडेड दी आर्य समाज? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. हू स्टार्टेड दी होम रूल मूवमेंट इन इंडिया? ॲनी बिसेंट आणि बाल गंगाधर तिलक यांनी होम रूल मूवमेंट भारतात सुरू केले. तर हे 25 प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे जे प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले गेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी मला फॉलो करा. थँक्यू.